एवढं म्हणजे ताकद कुठं यायची पूर्वीच्या माणसांना? काम केल्यानंतर खाणं केल्याशिवाय ताकद येत नाही. बर. पाणी वरून येत होतं नदीवरून. हा. ती लाकूड कडून वैसा आला. बर. तेव्हा सोकांडी हांजीन ती एक बाजू धरली त्याच्याने वरत आणलं कडेला. बजरंग तात्या म्हणजे तुमचे मित्र आहेत बजरंग कोळी म्हणून, त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण त्यांची आणि तुमची मैत्री कशी आहे काय? कारण ते काल कायम तुमचं नाव घेत होते की पाटलांचा नाद कुणी करायचं नाही. शरीरवृष्टी त्यांना चांगली लाभलेली होती, 6 फुटाच्या पेक्षा जास्त उंची आहे. आता जरी तुम्ही त्यांच्या मनगटाची वगैरे साईज बघितली हातात, तरी तरुण मुलांची सुद्धा नाही किंवा जिमला जाणाऱ्या पोरांची सुद्धा तशी साईज नाही. त्याच्यात काय पुन्हा पाटे 4ला आंघोळ करायचे, घरी जेवण करायचं आणि ते 1 लाख 4 अनाथ ते जमीन आहे तिथे हिर झाली होती. मरवाडी या माणसांची मक्ता दिलेला होता. ते हिरीचं पाणी दिवसभर 3 गडी काढत होता. काय त्यांना निघायचं नाही गडी म्हणायचं. तुम्ही सकाळपारी आम्ही मळवाडीवरून हिथं येस्तोर भाकरी हातावर जेवत येतोय तर तुम्ही पाणी काढून भरावा बसलेला जाय. पाटील म्हणला वन कसले ते काय ते वन आहे तो कपड्यावरती? हे वन कुरडीला आहे. कुरड लागली आहे पटा. 14 टाकं पडलेलं होतं. 7 भाकरी आणायची. 4 टाळण झालं तर ते 4 लिटर दूध जेवण गेलंच पाहिजे आपलं. 7-8 भाकरी आहे त्या खरं झाल्याच पाहिजे. त्या ह्याच्या 1000 काढलेलं होतं ते 1000 कडे तांबडं फुटस्तोवर खलास केलं बांधलं. मित्रांनो, आपण गादेगाव मध्ये आलेलो आहोत सुका पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी. आणि गादेगाव गावात एक ग्रामस्थ भेटले. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं पहिले. मी संजय कदम, गादेगाव. बरं. काय माग मंदिर आहे का? हे सहकार मंदिर आहे आमच्या गावातलं. बरं बरं. जुनं ऐतिहासिक ठिकाण. बरं. इथंच आहेत काय प्रॉपर? इथले गादेगाव मध्येच आहेत का आता पाटील? गावातच विनायक बागल म्हणून आहे त्यांच्या घरी. त्यांच्या घरी. बरं, चला जाऊया. मित्रांनो, आपण निघतोय आता. त्यांचं हॉटेलच आहे माऊली कट्टा नावाचं. चला मग आपण आता त्यांच्या घरी जाऊया सुका पाटील यांच्या. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो गादेगाव मध्ये आणि समोर आपण पाहत असाल सध्या सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल असलेले म्हणजे बाबा सुका पाटील. बाबा नमस्कार. नमस्कार. काय बरे आहे का तब्येत? ठणठणीत. बाबा वय किती आहे तुमचं? कसं काय? माझी काय शाळा झालेली नाही. हा. नाही काय त्याच्यावर लक्ष दिलं. बर. पहिले मेंढ राखत होतो मी. हा. कुठलं काय ध्यानात नाही, गळ नाही, मन आहे. उठायचं, भाकरी खायचं, काठी घ्यायची जायचं. बर. याच्या दुसरं काय नाही. एक दुसरं भाव होतो ते आपलं काहीतरी काम करत होते त्यांची, ते काही नोकरी होती. बाबा बालपण कशा पद्धतीने होतं? म्हणजे लहानपणीचे दिवस कसे होते तुमचे? कसं काय? जन्म कुठं झाला तुमचा? परत कशा पद्धतीने वाढला वगैरे? कसे? जन्म घरी गेला झाला. हा. बर. शाळा वगैरे किती झाली? काय शाळा? काय नाही बघा शाळा. हा. किती मेंढर वगैरे किती होती? मेंढराच्या पाठीमागे जायचं? मेंढराच्या मागे जायला मेंढरा 300-350 मेंढरा होती, बारीक मोठी. बर. किती चालणं वगैरे किती व्हायचं दिवसाचं? कशा पद्धतीने म्हणजे किलोमीटर तेव्हा काय करायचं साधन? हा. कोस 2 कोस 1.5 कोस एवढं फिरून यायचं. बहुतेक गावं समजे बहुतेक फिरून यायचं चारून त्याच्याकडे. बर. 1 अनवली, शिरगाव, मंगळवेढा, मारापूर, तावशी. एक प्रकारे पूर्वीची माणसांचे व्यायाम भरपूर असायचं, व्यायाम भरपूर करायची माणसं. परत एवढं म्हणजे ताकद कुठं यायची पूर्वीच्या माणसांना? काम केल्यानंतर खाणं केल्याशिवाय ताकद येत नाही. बर. मी काही व्हिडिओ बघितले तुमचे की
संपूर्ण अख्खा वापा तुम्ही शेंगा खायचा, खरं आहे का ते? शेंगा वगैरे खायचं, भरपूर खायचं का अख्खं शेतात? बर. तो आता किस्सा झालेला मध्ये ते मानच्या इथल्या नदीचा, तो काय किस्सा होता नेमका? ते ओढा तुम्ही ते लाकूड बाहेर काढलेलं वगैरे, काय किस्सा होता तो? पाणी वगैरे येत होतं नदीवरून, हा. ती लाकूड कडून वैसा आला. बर. तेव्हा सोकांडी हांजी ती एक बाजू धरली, त्याच्याने वळत आणलं कडेला. बर. हा. बाबा, बजरंग तात्या म्हणजे तुमचे मित्र आहेत, बजरंग कोळी म्हणून, त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण त्यांची आणि तुमची मैत्री कशी आहे काय? कारण ते काल कायम तुमचं नाव घेत होते की पाटलांचा नाद कोणी करायचं नाही, त्याविषयी काय सांगाल? ते म्हणजे त्या थोड्या दिवसात मी पहिल्यापासून 11-12 वर्षाच्या आतच होतो. बर. अजून सुरुवाती नव्हतं काय मला, तेव्हापासून मी मेंढ राखायला लागलो. बर. शाळेत गेलोच नाही. आधी 1-2 म्हैशी फिरवत होतो. बर. पण मेंढरावरला गाडी सुटला. वडिलांना सांगितलं की आता मेंढर तुझ्याशिवाय कोणाची होत नाही, तो मेंढर राखायला लागते ती. आपल्या समोर दादा पण आहेत, दादांकडे पण येऊयात आपण. तुम्ही जवळून पाहिले त्यांना, पहिल्यांदा परिचय द्या तुमचा. मी यांच्या मुलीचा मुलगा आहे. बर. काय सांगाल बाबा, म्हणजे एवढं कष्ट पाहिलेत आयुष्यामध्ये त्यांनी, कितपत म्हणजे कष्ट तुम्ही पण जवळून पाहिले त्यांना, त्याविषयी काय सांगाल? काय काय आठवणीत काय? कष्ट भरपूर केले त्यांनी. हा. कसं होतंय, पहिला जे आहार होता ते आहार ही चांगला होता आणि त्या पद्धतीचं कष्ट होत. इतर ज्या गोष्टी होत्या मनोरंजनाच्या किंवा आताच्या काळात जे टाइम वेस्ट जो होतो विषय, तो बऱ्यापैकी प्रमाणामध्ये होत नाही त्यावेळेस. जेणेकरून काय करत लोक, काम आणि आपला जेवण खाणं आणि काम करणं या 2 गोष्टीवर जास्त मदार होत. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी म्हणजे त्यांचं पण आयुष्य गेलेलं. शरीरवृष्टी त्यांना चांगली लाभलेली होती, 6 फुटाच्या पेक्षा जास्त उंची आहे. आता जरी तुम्ही त्यांच्या मनगटाची वगैरे साईज बघितली हातात, तरी तरुण मुलांची सुद्धा नाही किंवा जिमला जाणाऱ्या पोरांची सुद्धा तशी साईज नाही. तशा पद्धतीने त्यांचं मनगट वगैरे आहे. म्हणजे ते काम केल्याशिवाय सहजासहजी भेटत नाही. वारंवार आता मी पण बघतो सोशल मीडियावर. पण विषय काय आहे, ते कष्ट पण त्या बेतच होत. त्या आहाराची फक्त चर्चा होते, कामाचं पण कसं हिशोब जर लावला तर ते तंतोतंत एक लेवलला आहे. एक अभिमान वाटतो का? कारण बरेचसे लांबून खास बाबांना भेटण्यासाठी येतात माणसं, फोटो काढता येतात. तसं नाही, बरोबर आहे. जेवढं आता प्रेम सहजासहजी कोणाला हे प्रेम भेटत नाही. लोक डोक्यावर कोणाला पण घेत नाहीत सहजासहजी. काहीतरी म्हणजे त्यांच्या लोकांना आनंद कर्तृत्वाचा त्या लोकांना आनंद वाटतोय किंवा ज्या पद्धतीने त्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आयुष्य आपलं जगलेले आहे, त्या जगण्यावर लोक आता स्वतः म्हणजे प्रेम दाखवत आहे. आज मलाच वाटतंय त्या गोष्टी. बाबा, तुमच्या आयुष्यातला एखादा किस्सा आहे का, तो आठवणीत आहे तुमच्या, की बाबा तो कधीच मी विसरू शकत नाही, असा किस्सा आहे का? काय अशी आठवण आहे का एखादी तुमच्या? सांगा की जर मोठी घटना काय घडली. मेंढरा काय पुन्हा 4:30ला आंघोळ करायचे, घरी जेवण करायचं आणि ते 1 लाख विचार आणत, तर जमीन आहे तर हिर भरली होती. मळवाडी या माणसांशी मक्ता दिलेला होता. ते हिरीचं पाणी दिवसभर 3 गडी काढत होता. काय त्यांना निघायचं नाही, गडी म्हणायचं तुम्ही सकाळपारी आम्ही मळवाडीवर इथं येतो, भाकरी हातावर जेवत येतोय, तर तुम्ही पाणी काढून भरावा बसलेला जाय. पाटील म्हणला कवाशी घेताय काय, संध्याकाळी येऊन झोपता येत. कुठलं म्हणलं लगा येईवर मेंढर राखायची म्हणताना झोपायची कुठलं तत्व नाही. 4ला म्हणजे जेवण करतोय म्हणत काय, 2-3 भाकरी 4 खायच्या आणि चालत यायचं त्यात नाही. तर तुम्ही येसतो आणि तुम्ही येसतो, मी हे पाणी पाक काढून टाकतोय म्हणजे डब्यानं. इथून त्या झाडा पळत जायचं आणि ते टप्प्यावर बाहेर टाकायचं.
कपाळावरचा काय किस्सा आहे तो खरा आहे काय? ही किस्सा मेंढर गावी चारा कमी होता हा तो पण हे गावात जातो मी मेंढर घेऊन बर इथं त्या पाण्या वस्तीवर होतो तकडं वड्या पड्या वन कसले ते काय ते वन आहे तो कपाळावरती हे वन कुरडीगत आहे हो. कुरड लागलेली हे तुझी आहे पटा हा हा 14 टाक पडलेलं होतं. आयुष्य काय झालेलं नेमकं त्यावेळेस? चोर मेंढरापाशी आलो मेंढराची कळपाला दिली बर बर बसलेली चोर आलेली मेंढरा पैसे चोर आलता हा तुम्ही निघावी असा तडाव नव्हता बारा. बर बर बाबा तुमच्या वेळेस मोबाईल वगैरे काय नव्हतं त्यावेळेस कशा पद्धतीनं म्हणजे एखाद्याला भेटायचं म्हटलं काय झालं? तुरु तशी निघाला सारा हा ते मोबाईल तसं काय देखील नव्हतं पहिलं. बर काहीच नव्हतं. आपली शाळा नाही तर काय येतंय काय माहिती काय आपल्याला. बर एक ज्यावेळेस मेंढराकडे जायचं त्यावेळेस मित्र परिवार जर तुमचा झाला तर कशा पद्धतीनं संवाद असायचा चर्चा काय व्हायची जरा आठवणी सांगा की जरा किस्से जरा थोडे. मित्र हे नव्हतंच माझं हा एकटंच कायम एकटंच असायचं काम कायम एकटंच. बर 300-350 मिनिटे आहेत बारीक मोठे ते कायम एकट्याला राखायचे. बर 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 त्याला पसाऱ्या नाही काय नाही. खाणं पिणं वगैरे कसं होतं दिवसभराचं रुटीन कशा पद्धतीने म्हणजे दिनचर्या कशी असायची दिवसभर काय करायचं सकाळी उठून वगैरे कसं काय काय चालायचं? सकाळी उठून झाडलोट करायची बर आणि नदीला जाऊन आंघोळ करून यायचे हा जेवण करायचं बर आणि त्यांची ती पिढी फिरी कोकर पाजायचे आणि ती कापात कोंडायची आणि जेवण करून आपली मेंढ्या घेऊन जायचं रानात. आता गर्निकी गाव मी पाहिलं मोठं गाव आहे तसं एक प्रकारे गावची यात्रा वगैरे कशा पद्धतीने असायची म्हणजे सगळेजण एकत्र यायचं ते कशा पद्धतीने असायचं त्यावेळेस? 4-5 असायचे ते 4-5 सारं करायचे पाक बर बाकी सरे एका घरी यायचे. बर आता कसं ग्रामपंचायतीची निवडणुका वगैरे असतात राजकारण झालं पूर्वीच्या काळी कशा पद्धतीनं राजकारण म्हणजे त्यावेळेस कसं असायचं निवडून वगैरे कसं द्यायचं की एखादा बाबा व्यक्ती तुम्हाला वाटलं खरंच तो गावाचा प्रमुख बनवू शकतो ते कशा पद्धतीने व्हायचं पूर्वी? त्याच्या मागे समजा जायची माणसं. हा बर त्यानंतर आता लग्न वगैरे लग्नाकडे येऊयात आपण. लग्नाचे वगैरे विषय कसे व्हायचे कारण एक प्रकारे फोन नव्हते काय नव्हतं मग कशा पद्धतीने लग्न जुळवताना कशा पद्धतीने पूर्वीचे माणसं विचार करायचे? गाड्याचं पण जायचे हा तर विचार करायची सारी बर तर ते लगेच जमवायची करायची यायची ते हुंड्या फिंड्या पहिले नव्हतं द्यायचे. बर तुम्ही कुठं बघितलं अर्धांगिनीनं तुमच्या? त्या बघायलाच नाही बघा आता तसे जाते ती. हा म्हणजे काय काय थोरली माणसं बोलते रे वडे चुलत त्यांच्या माग जायचं. बर 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 त्यांनीच बघायचं त्यांनी जमवायचं सारं करायचं. म्हणजे आधी बघणं वगैरे काय भानगड नाही डायरेक्ट तिथं लग्नातच जायचं डायरेक्ट आई वडील ठरवणार त्या पद्धतीनं ओके. आपण फक्त जाऊन उभा राहणे पहिलं. बाबा आता वय तुमचं नाही म्हटलं तर 85 ते 90 वय आहे तुमचं. किती आहे दादा एक्झॅक्टली वय? हा त्याच दरम्यान आहे वय. तरी पण अजून तुम्ही म्हणजे सगळी स्वतःची कामं स्वतःच करता म्हणावं लागेल त्याविषयी काय सांगाल कारण एवढं वय असून एवढी कामं करणं शक्य होत नाही त्याविषयी काय सांगाल? काय काय कामं करता तुम्ही दिवसभर काय काय करता? अजूनही गार पाण्याची आंघोळ आहे बघा आपली. बर म्हणजे पहिलं सणाला जरी गरम पाणी पुरी घ्यायला लागली
आपल्या हाताने गार करायचं इसान घालून आणि मग आंघोळ घालायला लावायचं. बर. उन्हून पाणी कधी घ्यायचं नाही. तोंड देखील घेतलं नाही मी अजून ते उन्हून पाणी. म्हणजे गरम पाणी कधीच घेतलं नाही अंगावर, गार पाणी का हो बाबा? काय गार म्हणजे कारण आता थंडी झाली, ही झाली, तेव्हा थंडी भर थंडीत पण तुम्ही गार पाण्याने आंघोळ करा? गार पाणी किती जर थंड असली ते नदीला जाऊन आंघोळ करणे, व्यायाम करणे आणि घरी येऊन शेरड पिळणे, दूध पिणे. मित्रांनो, मनगट एवढे आहेत, 85 वय आहे त्यांचं, पण एवढं जबरदस्त म्हणजे शरीर यष्टी आहे. त्याविषयी काय सांगाल? व्यायाम कशा पद्धतीने, कारण तुम्ही स्वतः पैलवान आहात, व्यायाम कशा पद्धतीने असायचे त्यावेळेस? जोर बैठका वगैरे काय काय असायचे नेमकं? बैठकी 200 आणि एक मैलभर वाळूतनं पळत जायचं. बर. आणि त्यातनं परत माघारी जाग्या पातूर यायचं. बर. ते पाणी काढताना तरी या अंगातनं आंघोळ करतो असं पाणी घाम पडायचं घामाचं. म्हणजे एवढं संपूर्ण घामानं शरीर बरसतं, पण तुम्ही व्यायाम असायचं म्हणाला. बर बर. काय आजकालच्या पिढीला काय झालंय नेमकं? काय काय चुकतंय? काय काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे व्यायाम पण कमी झालाय, खाणं पण कमी झालंय, सगळं कमी झालंय, त्याविषयी काय सांगेल? काय वाटतंय नेमकं तुमच्या बघण्यातून? काय वाटतंय तुम्हाला? जेवण कमी, आता हे वयाच्या माना कमी राहणार होतो. अहो, 2 भाकरीला कंटाळा येते, आता 1 भाकरीलाच कंटाळा येते, नको म्हणते तुम्हाला. ते रानात मेंढ्याखाली आंघोळ करून जसं आलं जाग्याला तर ते दारा काढलेले ते भांडी ठेवायची. आपल्याला पाहिजे तेवढं आपण प्यायचं, जेवण करायला घ्यायचं. मावळण एक होती ती भाकरी गावात घेऊन यायची वस्तीला. 7 भाकरी आणायची ती. म्हणजे माझं बघून जाळा होतो, ते काकत अडकावून मेंढावर जायचं. मग ते बघून भरून लिटरचं असायचं ते सारखं. ते 4 टाइम झालं तर ते 4 लिटर दूध जेवण घेतच पाहिजे आपलं. 7-8 भाकरी आहे त्या खरं झाल्याच पाहिजे त्या ह्याच्या. एवढं दूध प्यायचं? 4 लिटर दूध प्यायचं रोज? रोज. मित्रांनो, मानलं पाहिजे, कारण 4 लिटर दूध पिणं आणि ते पचवणं ते सोपं नाही, कारण तेवढा व्यायाम होता म्हणावं लागेल. घरी जेवताना काय झालं, 5-7 बायांनी कडबड लोकच केलेलं होतं. ते थोरला भाऊ म्हणला, कडब पाक ओढायला लागलंय, जेवत होत 4 जण असापासून आपला वडील 4 भाऊ. मग वडील म्हणलं कसं करायचं? तुम्ही ठरवा म्हणलं थोरला भाऊ, कसं करायचं? बांधायचं का उडून जायचं लागले. मग ती नांगराला जायची गडी घ्या दुसरा. मग मी ती कावल्यावर त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि घोंगडं घेतलं, खांद्यावर टाकलं आणि काठी हातात अशी घेतली. गेलो 1 कोस दिशात होत, तर गेलो. घोंगडी त्या बांधावर टाकलं, जे सूर्य लावला 1000 काढलेलं होतं. ते 1000 कडब तांबडं फुटस्तोवर खलास केलं, बांधलं आणि पुन्हा परत येऊन आणि वडिलापाशी झोपलो नाही. पुन्हा वडील म्हणलं, रात्री कुठं गेलता? म्हणजे ते कडबं उडायला लागलं म्हणजे बांधाय बघाय गेलो, आलं येतं का नाही. आलं का? म्हणजे खलासच झालं, म्हणलं पाक बांधून झालं. बहुतेक वस्त्याच्या होत्या, ते म्हणायला रात्री पेंड्या पडल्या होत्या. आता सकाळ उठून बघतो तर घोडं कुठ बसले आणि म्हणलं 5 पेंडे बांधून कोण गेलं रे? ही बघायचं, सुका पडल्याशिवाय काम होत नाही म्हणजे कोणाच्या. बैल देखील हिरवून गेला तर आपल्याला माहित होत नव्हतं म्हणला. ते हिराचा आलेला आहे म्हणला. रासार पेंड्या बांधून समजा ओढवून परत माघारी गेला म्हणला.
आता येतो मेंढर घेऊन बघ लगेच काय. काळामध्ये ते कष्टाचंच फळ आहे म्हणावं लागेल एक प्रकारे, आणि तेवढं कष्ट केलेत त्या व्यक्तीने आणि त्या संघर्षाचे बोल आहेत म्हणावं लागेल तिला आज. एक आता कसं बघताय, कारण जे तरुण पिढी वगैरे आहे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? कसं वागलं पाहिजे, काय म्हणजे काय खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीनं व्यायाम केला पाहिजे, ते त्याविषयी काय सांगेल? आता ते पाक माझ्या तर मतानं नाही, मी जेवढं केलेलं आहे हा माझ्या मागे नुसता पासायला कोणी येत नाही. हा त्यांना ते जुळतच नाही. तुमच्या वेळेस त्या रेड्याच्या टकरा पण व्हायच्या ना, त्याविषयी काय सांगेल? रेडे आहेत बरं. ते कोळ्याच आहे, हा कायम दोंडीवर असायचं सारखं. हा मग ती टॅक्सीला टेम्पो करून घेऊन जायचं. बर बर बर. कुठं जायचं? गाडीवर होतो. कुठल्या गावी जायचं टकऱ्याला? कसं काय? लांबचं आहे कुठं माझं देणार आहे. त्यांच्या ते संतोष कोळे मुलगा बर बर. हा हा हा. ती दिवशी सांगायची पाठी उद्या टकरी द्या, नांदराई सोय करा. आणि का सोय काय करायची म्हणजे संतोला लावायची म्हणजे दोन्ही एका जागेला घालायची, खांडून जायचं म्हणजे आपण असं जायचं आम्ही. बाबा आजकाल आता गादेगाव मध्ये पण आता आपण आहोत, तर भरपूर म्हणजे प्रोग्रेस केलाय म्हणजे शेतकऱ्यांनी, कारण केळीच्या बागा भरपूर पाहायला मिळाल्या, परत शेवगा झाला, रताळी झाली, अजून बरीचशी म्हणजे प्रगतशील शेतकरी आहेत या गावामध्ये म्हणावं लागेल. त्याविषयी काय सांगायला? आणि तुमच्या काळी काय काय पिकं घेतली जायची त्यावेळेस? जास्त शेंगाची पिकं घेतली त्यांनी. हा म्हणजे मका, शेंगा मका. मका पण भरपूर संपवायचं तुम्ही असं कळले? मका भरपूर खायचं, आवडीचा होता का काय? बाबा काय झालं की पूर्वीच्या काळचं अन्न म्हणजे भाकरी झाली, ताक झालं, ठेचा झालं, परत पोषक खाणं होतं ते म्हणावं लागेल. त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ताक वगैरे किती प्यायचा दिवसाचं, काय काय जेवण काय असायचं ते सांगा. ताक चकापारी केलं घरच्यानी, हा त्या टायमालाच लिटरभर आपलं ताक प्यायचं. बर. आणि 3 भाकरी 2 भाकरी ते जेवण करायचं आणि मेंढर घेऊन जायचं. मित्रांनो, काही गावचे ग्रामस्थ आपल्या समोर येते. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचं. मी संजय कदम, गादेगाव. गादेगाव मधलं आहे. मी हॉटेल व्यावसायिक आहे. अच्छा. आणि माझा मित्र, वर्ग मित्र इंजिनियर आहे तो, विनायक बागल. त्याच्या आईचे आई वडील म्हणजे आजी आजोबा आहेत. बर. आज मीडियावर बघता मी भरपूर व्हायरल झालेत. त्यांचे दोस्त, तुम्ही मला त्यांची मी भेट घेऊन तुम्ही आला त्यांच्या गावावर. त्यांच्या त्या व्हिडिओमुळे भरपूर व्हायरल झालेत. आज पाटील म्हणजे काय, त्यांचा आहार चालू तर पिढीने काय करावं, त्यांची सर्वसृष्टी तुम्ही कोस वाढवतो, एक कोस व्यायाम करतोय जाऊन. त्यांचं तुम्ही आज पूर्ण मुलाखत घेतलीच त्यांनी. ते तरुण पिढीने चांगला आदर्श घेतला पाहिजे. आणि विनायक, त्यांचे आई वडील आज आजोबाची एवढी सेवा करतात, हे घेतलं पाहिजे. एक प्रकारे आदर्श घेतला पाहिजे बाबांचं म्हणावं लागेल. बाबांकडे येतो मी, शेवटचा प्रश्न विचारतो बाबांना. बाबा, घरची परिस्थिती कशी होती तुमची? म्हणजे वडील झाले, आई झाली, ते कशा पद्धतीने असायची परिस्थिती? लहानपणीच जरा आठवणी सांगा की जरा थोड्या. परिस्थिती कशी होती घरची? त्याने व्यवसाय काय होता म्हणजे घरचा वगैरे काय? ही व्यवसाय शेती चित्रा पाळायची, बैल 8 होती. बर. मेंढर ही 200. भाऊ आम्ही 8 जण. 8 भाऊ होते. अरे वा. सख्खे 8 भाऊ होते. सख्खे 8 भाऊ. सख्खे 8 आणि 3 बहिणी. 3 बहिणी होत्या. म्हणजे टोटल 11 जण होतं तुम्ही घरी. 150 एकर जमीन, 4 गावात जमीन आहे, 2 तालुक्यात. आयुष्य म्हणजे सगळ्यांची त्यावेळेस घर मोठं काय म्हणजे आहे. आता पण त्यांचे पोतने 2-3 अधिकारी आहेत चांगले. चांगलं आहे काय. बाबा, तुम्हाला माहितीये का की
हजारो लाखो जण तुमच्यावर प्रेम करतायत आता सध्या महाराष्ट्रभर, त्यांना काय सांगाल? शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण तुम्हाला म्हणजे आता नावानिशी ओळख त्यांना म्हणजे या गोष्टीचं माहितीच नाही. हा. नाही नाही, त्यांना समजलं तरी काय तरी पण बाबा एवढं सांगतो तुम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून, संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची ओळख झाली म्हणावं लागेल. आणि तुम्ही जसं पैलवान होता त्या पद्धतीने तुम्ही आहार वगैरे व्यायाम करायचा, त्या पद्धतीने नक्कीच पुढची पिढी तुमचा आदर्श घेईल म्हणावं लागेल आणि एक प्रकारे तुमच्या पावलांवर पाय ठेवेल म्हणावं लागेल. आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या. आणि दादा म्हटले तसं त्यांना जरा थोडस कपाळाला जरा जखम झाल्यामुळे जरा थोडीशी फिट पण येते, तरी बाबांनी भरपूर बोलले मुलाखतीमध्ये. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि काळजी घ्या तुमची भाऊ. धन्यवाद. सुका पाटील बाबा आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी आपण पाहू शकता, सुशीलाबाई. काय बरं वाटते ना? बरे आहे ना तब्येत? बाबा लय फेमस झालेत. चला घ्या तब्येतीची काय.